हॅलो, नमस्कार. डी-एस न्यूज मराठीमधून ज्ञानेश्वर सवणकर बोलतोय सर. हा बोला ना ताई. तर आपण पाहिलंच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून मराठ्यांना 2 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई येथे एक जी-आर दिला. परंतु तो जी-आर मराठा आरक्षणाचा होता आणि मराठा आरक्षणाचा जी-आर आता धोक्यात आहे, असं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा मराठ्यांना मुंबईमध्ये नेऊन फसवलंय का, असं वाटतंय का सर तुम्हाला? शासनानं काय केलंय ते शासनाला माहीत. हं. पण जी-आर आपण विश्वासार्हतेवर घेतला होता शासनाच्या. हो. मनोजदादांनी काहीतरी पक्याला लागल्याशिवाय विश्वास ठेवला नाही शासनावर. हां. पण जे विधानसभेच्या निवडणुका असतील, निवडणुकीच्या काही अडचणी असतील, आता काल परवाच नगरपंचायती झाल्यात, आपण उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत, हां. या माध्यमातून बऱ्याच जागच्या नोंदी निघाल्या सुद्धा आणि त्यांचे डॉक्युमेंट मिळाले सुद्धा. हं. आणि खूप जागचा विषय राहिलेला बी आहे, अर्धा झालेला बी आहे. बरेच निघालेत, काही राहिलेत. हं. पण आशा आहे शासन जी-आर काढेलच, फसवल्याची भावना नाही. पण दफ्तर दिरंगाई व्हायली हे बी सत्य आहे, नाकारता येणार नाही. हं. सरकारने 2 जी-आर काढले होते. 25 जानेवारी 2024 ला एक जी-आर काढला होता मराठा आरक्षणाचा आणि दुसरा जी-आर काढला होता 2 सप्टेंबर 2025 ला. असे 2 शासकीय जी-आर आहेत. काय वाटतंय आणि कोर्टाच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारले जात आहेत मराठा आरक्षणावरून. त्यामुळे वाटतंय का मराठ्यांचं हे जे 2 जी-आरच्या माध्यमातून आरक्षण भेटले, आता हे आरक्षण जाईल असं वाटतंय का? किंवा हे टिकेल का आरक्षण? 100% हे आरक्षण टिकणारं आहे. त्याच आधारावर कोर्ट प्रश्न विचारत आहे ना. हं. कोर्ट राज्य सरकारला जे प्रश्न विचारतं हं, हं. त्याचे उत्तर देणं राज्य सरकारला बंधनकारक आहे आणि ते राज्य सरकार कसं उत्तर देते ते आम्हाला बघावं लागेल. हो, हो, हो. आणि नागपूर खंडपीठामध्ये दाखल जी-आरला आव्हान देणारी याचिका ओबीसी यांच्या माध्यमातून करण्यात आली होती काही. तर त्यावरून काय वाटतंय सर? आता ज्यांच्या पोटावर पाय पडत आहे अशी भावना ज्यांना होत आहे, हं. तो वर्ग कोर्टात जाणार, त्याला आडपाटे आणणार, त्यांच्या वरिष्ठ नेत्याला त्या बाबतीत आडपाटे आणण्यासाठी विधानसभेत प्रयत्न करा म्हणणार. हे गोष्टी होत राहणार आहेत. हां, हां. कुठलाही विषय शेवट होत असताना अडथळे येतच असतात, याची जाणीव मराठ्यांना आहे. फक्त शासनाला मनोजदादाला त्या टोकाच्या भूमिकेवर येऊ द्यायचं जर नसेल तर लवकरात लवकर शासनाने मनोजदादाच्या आता शब्दावर जागो राहावं एवढंच आमची म्हणजे भावना आहे मराठी. म्हणजे मराठा या आरक्षणाच्या जी-आरच्या विरोधामध्ये ओबीसी मुक्ती मोर्चा या संघटनेकडून जी-आर विरोधामध्ये काही दिवसापूर्वी एक याचिका दाखल झाली होती आणि आता पुन्हा हाच विषय वरती आलेला आहे की मराठा आरक्षणाचा जी-आर रद्द होईल म्हणून. नाही हे असा विषय वरती कसा आला? मग कोर्ट कसे प्रश्न विचारायले राज्य सरकारला? कोर्टानं काय विचारलंय तुम्हीच सांगा बरं. काय कोर्ट काय म्हणलंय? मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे ओबीसी प्रवर्गातील उपप्रकार म्हणून आधीच समाविष्ट आहेत. याचबरोबर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण मराठा समाजालाच अप्रत्यक्षपणे ओबीसी प्रवर्गातील लाभ मिळावेत असाही प्रयत्न होतोय. हा, तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की मी वारंवार नेहमी तुम्ही बाईटमध्ये माझ्या बघत असाल की मराठा ही जातच नाही, आम्ही कुणबी आहोत. हा, मराठा ही पुन्हा एकदा सर समजून घ्या. मराठा ही जात नाही, मराठा हा समूह आहे. मराठा ही जर जात असती तर मराठा देशाच्या राष्ट्रगीतात एकाच जातीचा उल्लेख झालेला नसता. मराठा ही जात असती तर देशाच्या बटालियन मध्ये एकाच जातीचं नाव कसं निश्चित करू शकता तुम्ही? मराठा ही जात असती तर त्या मराठा बटालियन मध्ये फक्त मराठे लागले असते. मराठा बटालियन मध्ये महाराष्ट्राचा तब्बल सैनिक लागतो, तो कुठल्याही जाती धर्माचा ठरतो मराठा बटालियन मध्ये लागलेला. म्हणजे आम्ही कुणबी आहोत हे सिद्ध करण्यासाठी आमचा लढा चालू आहे. आणि लढा संविधानिक पद्धतीनं चालू असताना सुद्धा जर असे आडपाटे वारंवार येत असतील तर भविष्यात मराठ्यांना कायदे सुद्धा हातात घेण्याची वेळ येत आहे आणि घ्यावं लागतील. हे कोर्टाच्या लक्षात आले म्हणून कोर्ट प्रश्न विचारायले, जे काम राज्यकर्तेच आहे. हा, अजून एक प्रश्न विचारण्यात आलेला की मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण आधीच लागू असल्याचं नमूद आहे. मग आता हे ओबीसी आरक्षण का गरजेचं? मराठा समाजाला आरक्षण नमूद आहे ते केंद्र सरकारच्या नोकऱ्यामध्ये आहे का? म्हणजे हे काय संविधानिक चौकटीतलं ते 10% नाही ना. ते कधी सरकार आदला बदल झाल्यावर ते रद्द व्हायले. म्हणजे जे संविधानिक चौकटीत 50% निकषामध्ये जे आम्ही बसतो तिथं आम्ही बसवा म्हणालो, वेगळं काही माझ्याला. 50%च्या आतले जे आरक्षणाची संविधानिक
तरतूद आहे त्या तरतुदीत मराठा समाज समाविष्ट होऊ इच्छितो. म्हणजे आजचा कुणबी मराठा समाज म्हणण्यापेक्षा आम्ही जो कुणबी समाज आहे. आणि दुसरा आहे सर, एकच महत्वाचा मुद्दा घेतो तुम्हाला. भारतामध्ये ज्या 4,500 जाती, ज्या काही जाती आहेत, इतक्या बहुसंख्य ज्या जाती आहेत, त्या जातीमध्ये फक्त मराठा हीच जात अशी अपवादात्मक आहे की ज्यांच्या पती पत्नीमध्ये शासन मान्य करते की पत्नी ओबीसी आहे आणि पती नाही. म्हणजे हे हे असं कसं शक्य होऊ शकते हो? रोटीबेटी व्यवहारामध्ये 50% आहेत आणि 50% नाहीत, म्हणजे असं कसं एक जात ठरू शकते तुम्ही? म्हणजे ओबीसी तुम्हाला घ्यावंच लागणार आहे, ते अपरिहार्यता आहे त्या गोष्टीची. आम्ही ओबीसीच आहोत. फक्त सिद्ध करायला, हक्काचं बोलायला संघर्ष करावा लागेल. बरं, अजून एक शेवटचा प्रश्न आहे. एकंदरीत हा मराठा आरक्षणाचा GR आणि हैदराबाद गॅजेट जे लागू झालं आणि हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आतापर्यंत फायदा झालाय का? बऱ्याच अंशी झालाय, बराच राहिलाय. अंमल करायला शासन कुचराई करते. नाहीतर 100% मराठी हैदराबाद गॅजेटमध्ये मराठवाड्यातले तितकी लागणार आहे. 100% लागणार आहे. एकही राहणार नाही. ही शासनाची दप्तर दिरंगाई मराठ्याच्या मुळावर उठलेली आहे. आणि सातारा संस्थानचं गॅजेट असेल, औंध संस्थानचं गॅजेट असेल किंवा हे आपलं मराठवाड्यातलं हैदराबाद गॅजेट असेल, हे संपूर्ण गॅजेटवर लागू करून मराठ्यांना राजकारणामध्ये आरक्षण असेल, शिक्षण क्षेत्रात असेल किंवा संपूर्ण क्षेत्रात आरक्षण मिळाले असं वाटतंय का तुम्हाला? आणि हे टिकेल का? 100% टिकणार आहे. गॅजेटियर तुम्हाला मान्यच करावे लागतील, कारण हा देश एकसंध नसताना जेवढ्या संस्थानिक होते ना, या देशामध्ये 400-500 संस्थानिक एका जागी वतन खालसा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमाल जमीन धारण कायद्याखाली मराठ्यांना, आणि महाराष्ट्रात मराठी, राजस्थानमध्ये राजपूत, पंजाबमध्ये शीख समुदाय, असा प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे संस्थानिक जसे एका जागी आणले, तिथले ते गॅजेट होते वेगवेगळे भागातले. समजा मराठवाड्यात जसं निजाम हैदराबाद गॅजेट होतं, अशा प्रत्येकाच्या यादीमधला मराठा कुणबी एकच आहे. त्याला देणं आहे. मराठ्यांनी शासनाचे कायदे मान्य करून बापदाद्याच्या जमिनी सिलिंग ऍक्टच्या नावाखाली शासनाला दिलेल्या आहेत. कुठं धरणात दिल्यात, कुठं कोणाला म्हणजे तिथं पाळलं का मराठ्यानं? मराठ्याच्या हिश्श्यात देत असताना कुणब्यानं त्याच्या 7/12 दिल्या. चेक करा सर, त्याच्या जमिनी गेल्या की नाही या देशाच्या स्वातंत्र्यानंतर. वडिलोपार्जित संपत्ती जर मराठा समाजानं मोठं दानत होऊन जर दिलेली असेल, तर हे तर हक्काचे शिक्षणाचे अधिकार, जॉबचे अधिकार, हे आमचा न्याय हक्क आहे हो. खूप उशीर झालाय आम्हाला घ्यायला. हे 1947चेच आम्ही लाभधारक आहेत खरे, पण 1947 ते 2026 यायले आज 80 वर्ष जर एखादा प्रश्न तुम्ही आमच्या हक्काचं मिळायला संघर्ष करून, माणसं मरून ही वेळ येत असेल, तर भविष्यात या प्रश्नावर मराठ्यातले आतंकवादी निर्माण होऊ नये याची काळजी शासनानं घ्यायला पाहिजे. बरं, नक्कीच सर. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद.